कात्रज आदिवासी आश्रमशाळेतील 12वीच्या काही विद्यार्थ्यांनी अग्निशमन सिलेंडर बाथरूममध्ये नेऊन फोडले हे आश्रमशाळेचे प्रभारी मुख्याध्यापक अजित बनसोडे यांना समजले। त्यांनी हा प्रकार कुणी केला हे विचारण्यासाठी 12वीच्या वर्गातील विद्यार्थ्यांना विचारले, परंतु एकही विद्यार्थी नाव सांगत नव्हता। म्हणून त्या रागात बनसोडे यांनी 4 विद्यार्थ्यांना छडीने मारले। त्यांच्या मारण्याने मुलांच्या हातावर छडीचे वळ उठले। मात्र याबाबत विद्यार्थ्यांच्या पालकांनी कोणतीही तक्रार केली नाही। ही घटना समजताच आदिवासी संघटनेचे कार्यकर्ते आश्रमशाळेत आले। त्यांनी मुख्याध्यापक बनसोडे यांच्याकडून घटनेची माहिती घेतली। सर्व परिस्थिती त्यांच्याही लक्षात आली। बनसोडे यांनी मी विद्यार्थ्यांना दोन छड्या मारल्या, ही माझ्याकडून चूक झाली, कोणताही रोष ठेवून मी मारले नाही, मुलांना शिस्त लागावी, त्यांनी गैरवर्तन करू नये म्हणून माझ्याकडून हे घडले असे स्पष्ट केले। तसेच विद्यार्थ्यांनी चूक मान्य करून पुन्हा असे प्रकार करणार नाही असेही सांगितले। कारण आम्हाला मारला, आमच्यात त्याची काही चुकी नव्हती। चुकी असती तर आम्ही मार खाला असता। पहिले पासून मारायला आणि तुझं नाव पण सांग। ओके ओके। हां, माझे नाव धनराज बुधा यावटे, मी पात्रे शाळेत शिकत आहे। मी इयत्ता 12वीत आहे। विनाकारण आम्हाला मारण्यात आलं। त्याचं कारण म्हणजे सिलेंडर कोणी फोडले, त्याचं नाव आमच्यावर आलं, म्हणून तो कोणी फोडला ते आमच्यावर आलं। आम्हाला मारहाण करण्यात आली, आमची चुकी नसल्यास। कर्जत लाईव्हसाठी नितीन पारधी, नेरळ, माथेरान।